नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो. मुंबईचं प्रसिद्ध पोटपूजा स्थानक भाग 4मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आपण कुठल्या हॉटेल किंवा स्नॅक कॉर्नरला भेट देणार नाही हो, तर आज आपण जाणार आहोत ते एका घरगुती किचनमध्ये. तर मित्रांनो, की जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा तिथल्या व्हेज नॉनव्हेज पदार्थांना औपचारिकतेची चव असते, पण जेव्हा आपण घरगुती किचनमध्ये जातो आणि तिथल्या पदार्थाची टेस्ट घेतो तेव्हा आपल्याला मायेची चवीचं आठवण येते. तर अशाच एका घरगुती किचनमध्ये म्हणजेच प्रियाज किचनमध्ये आपण जात आहोत. तर तिथे जाऊन आपण काय रेसिपी बनते ते बघू. तर मित्रांनो, प्रियाज किचनमधून मला एक गुप्त बातमी मिळाली आहे. ती म्हणजे आज किचनमध्ये गुपचूप अशी नॉनव्हेज रेसिपी तयार होत आहे. आणि नॉनव्हेज म्हटलं तर आपल्या सर्वांच्या आवडीचा विश्व. चला तर या विश्वात म्हणजे प्रियाज किचनमध्ये जाऊन नॉनव्हेज रेसिपी कोणती आहे आणि कशी बनत आहे पाहूया. आणि संधी मिळाली तर गुपचूप नॉनव्हेज रेसिपी टेस्ट पण करूया. मग वाट कसली बघताय, या माझ्या मागे. नमस्कार दादा, आज प्रियाज किचनमध्ये काय बनवत आहात? तर आज मी प्रियाज किचनमध्ये आज आम्ही गुपचूप खेकडा मसाला बनवत आहोत. त्यासाठी बाजारातनं 300 रुपयाचे 60 खेकडे आणले आहेत. तर मित्रांनो, आज प्रियाज किचनमध्ये गुपचूप खेकडा मसाला बनवत आहेत आणि ह्या दादांनी मार्केटमध्ये जाऊन 300 रुपयाचे 7-8 खेकडे आणलेले आहेत आणि आता ते साफ करायला बसलेले आहेत. ॲक्च्युली जे खेकडे साफ करताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण एक खेकडाचा नांगा आपल्याला चावला तरी खूप दुखापत होऊ शकते. त्यासाठी हे खेकड्याच्या नांगाला दोरे बांधलेले आहेत आणि ते हळूच घेऊन ते सोलायला लागत आहे. बघा, कुठे पळतो पळायचं नाही. अशा प्रकारे हे 300 रुपयाचे 8 खेकडे निवडून झालेले आहेत. आता ते स्वस्त आहेत का महाग आहेत याचा काय आपण विचार करत बसायचा नाही. आता आपण पुढच्या वाटचालीला सुरुवात करूया, म्हणजे खेकडा मसाल्याच्या रेसिपीला पुढे तयार करू. खेकडे स्वच्छ पाण्याखाली धुवून घेत आहोत आम्ही. खेकडे स्वच्छ पाणी धुता मोबाईल पण भिजला आहे. म्हणजे तशी काळजी घ्यायला पाहिजे, पण ते चुकून मोबाईल भिजला, आपण बघितलं असेल. अशा रीतीने खेकडे आणि हे खेकड्याचं कवच, ह्याच्यामध्ये आपण काय भरणार आहोत तर बेसनाचं पीठ. तर अशा रीतीने खेकडे साफ करून दिलेत. आता पुढच्या टप्प्यात आपण वळणार आहोत थोड्याच वेळात. तर आज आमच्याकडे आहेत प्रमुख पाहुणे, मन्या भाऊ खेकडेवाले. ते वाट बघतायत की कधी खेकडे तयार होणार आहेत आणि मला कधी गपचूप खेकडे मसाला खायला मिळणार आहे. हां, तर मन्या पाटणकर आहेत हे आमचे, बघतायत. त्यांनी काय आम्हाला मदत केली नाही खेकडे साफ करण्यासाठी. हां, फक्त खायला त्यांना द्यावं लागेल एवढंच. खेकडा मसाला म्हणजे गपचूप खेकडा मसाला तयार करायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू शिजत आहेत. पण भाग त्याला चांगल्यापैकी मसाला लावलेला आहे, वाटण लावलेलं आहे आणि आता तो हळू थोड्या वेळाने तयार होईल. आणि हे बाजूला बेसनाचं पीठ भरायसाठी ठेवलेले खेकड्याचे कवच. असा मस्त की आवाज होतो आणि वास येतो, एकदम चांगला स्मेल येत आहे. कधी तयार होत्याची वाट पाहत आहोत. गुपचूप खेकडा मसाला हळूहळू तयार होते. अंतिम टप्प्याला प्रवासाला सुरुवात झालेली आहे. अंतिम टप्प्याच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. हा कसा आणि खेकड्याचे ही कवच ही
शिजले म्हणजे लाल भडक झालेला आहे. हा लाल भडक छानसा रस्सा तर थोड्याच आणि पोटात जाणार आहे, पण तोपर्यंत शिजण्याची वाट बघूया. गपचूप खेकडा मसाला तयार होते. तो शिजला आहे की नाही यासाठी आपण गपचूप बघूया शिजला आहे की नाही. ते शिजलेला आहे. थोडा वेळ जरा ट्राय करायला पाहिजे शिजला आहे की नाही. त्यासाठी एक खेकड्याचा पाय आपण चेक करण्यासाठी घेणार आहोत. गरमागरम गपचूप खेकडा मसाला तयार झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला घेणार आहे. हे खेकड्याच्या कवचं बेसन भरलेला वाटण टाकून भरलेला बेसन, तो देखील खायला टेस्टी असणार आहे. थोड्या वेळात भरलेलं पीठ खेकड्याचं बघूया कसं झालं ते. वाह, दृष्ट्या छान झालेलं आहे. पेंदा धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आता आपली भेट मुंबईचं चविष्ट पोचपूजा स्थानक भाग 5मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण आपण सुरक्षित, आपलं कुटुंब सुरक्षित. आणि हो, गुपचूप खेकडा मसाला कसा झाला हे जरूर सांगा, म्हणजे फीडबॅक हो आमचा.